आज जगभरात जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा. पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन अशी या वर्षाची थीम. भारत, ब्राझील, जर्मनी आणि जपान या G4 देशांचे परराष्ट्र मंत्र्यांचे UNSC सुधारणा मुद्द्यांवर एकमत. सुरक्षा परिषदेतील विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व आणि कायमस्वरूपी सदस्यत्व वाढवण्याची गरज. खैबर पख्तूनख्वामध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल पाकिस्तान मानवाधिकार आयोगाकडून गंभीर चिंता व्यक्त. ड्रोनने युक्रेनचा हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा झेलेन्स्कींचा दावा हंगेरीने फेटाळला. ब्रिटनमध्ये 2029 पर्यंत अनिवार्य डिजिटल ओळखपत्र लागू होणार. अधिकृत स्थलांतर कमी करणे आणि सार्वजनिक सेवांमध्ये प्रवेश सुलभ करणे हे सरकारचे उद्दिष्ट. अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वावरील ट्रम्प कार्यकारी आदेशावर सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्यांदा सुनावणी. प्रशासनाच्या अपीलमध्ये धोरणात्मक महत्त्व, व्यापक परिणामांचा मुद्दा. इराण अणुकराराच्या मुदतवाढीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव अयशस्वी. आठवड्याच्या शेवटी निर्बंध पुन्हा लागू होणार. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला काँग्रेसने मंजूर केलेल्या $4 अब्ज परदेशी मदत तात्पुरती थांबवण्याची परवानगी दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेतील भाषणावर भारताचा तीव्र शब्दात निषेध. न्यूझीलंड पॅलेस्टिनी राज्यत्व मान्य करण्यास तयार नाही. परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचे सूतोवाच. विरोधकांनी सरकारच्या निर्णयाचा केला तीव्र निषेध.